नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, सध्या राज्यात पेरणीचे दिवस सुरू झालेत. खतं आणि बियाणांचे भाव गगनाला भिडलेत. पण आपल्या हक्काच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता कुठे गायब आहे? सरकारनं लाखो शेतकऱ्यांचे अर्ज का रद्द केले? आज यावर मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण शेतकऱ्यांचा आवाज फक्त इथेच बुलंद होतो. मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला. पण आपल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे अजून का मिळाले नाहीत? सरकारनं सांगितलं होतं की केंद्राप्रमाणे राज्य सरकारही पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करेल. गेल्या 25 मार्च 2026ला 8वा हप्ता मिळाला होता. मग आता ऐन पेरणीच्या वेळी सरकारनं हात का आखडता घेतलाय? पाऊस लांबला म्हणून काय शेतकऱ्यांची मदतही लांबायची का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जातोय. आज बाजारात खतांच्या आणि बियाणांच्या किमती किती वाढल्यात हे सगळ्यांना माहिती आहे. सरकार जे 6,000 रुपये देतं, त्यात आज खताची फक्त 3 पोती येतात. मग वाढत्या महागाईच्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळतोय का? कापूस आणि सोयाबीनचे भाव कोसळलेत. अशा परिस्थितीत शेतकरी राजा हप्त्याची वाट पाहत थांबायचं का? 1 रुपयात पीक विमा योजनेच्या नावाखाली घोषणा तर मोठ्या झाल्या, पण कृषी समृद्धी योजनेत दरवर्षी 5,000 कोटी देण्याचं आश्वासन देऊन फक्त 2,000 कोटींची तरतूद का करण्यात आली? हा शेतकऱ्यांशी खेळ मांडलाय का? फक्त एवढंच नाही मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण योजनेत तर मोठा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या योजनेसाठी तब्बल 36 लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते, पण त्यापैकी तब्बल 31,64,850 अर्ज थेट रद्द करण्यात आले. सरकारने कारण काय दिलं? तर शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्र अपलोड केली नाहीत. पण खरी मेक अशी आहे की कागदपत्र अपलोड करायला सरकारची वेबसाईटच बंद पडली होती. वेबसाईट बंद ठेवायची आणि दोष मात्र शेतकऱ्यांवर मढवून त्यांचे अर्ज रद्द करायचे. हा कुठला न्याय? शेतकरी मित्रांनो, एकीकडे सरकार घोषणांचा पाऊस पाडतंय, तर दुसरीकडे प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे. ऐन पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार याचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या या कारभारावर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच खणखणीत आणि ताज्या अपडेट्ससाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.